हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघणार आहे आज आपला एक्सरसाइज नंबर 25.3. ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन पार्ट बघितलेला आहे आणि 25.1 अँड 2 बघितलेला आहे. तर कन्सेप्ट काय आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. पर्सेंटेज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय आहे. तर फर्स्ट टाइम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा, जेणेकरून तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला जे व्हिडिओ बघायचं असेल तर तुम्ही श्रद्धा इन्स्टिट्यूटचं प्लेलिस्टमध्ये जावा, तिथे तुम्हाला सगळे एक्सरसाइजचे व्हिडिओ डिटेल्समध्ये दिसतील. ओके, तर उशीर न करता चालू करूया आपलं एक्सरसाइज नंबर 25.3. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपलं, राहुल परचेस द नवनीतच्या बुकमधून क्वेश्चन मी प्रेफर करते. माझ्या हातात बुक आहे, तर तुम्ही क्वेश्चन तुमच्या बुकमधून रेफर करा. Rahul purchased a school bag labeled rupees 1200. Okay. Question number 1. Rupees 1200 ला तो काय केला, परचेस केला स्कूल बॅग. The shopkeeper gave him 12.5%. Shopkeeper gave him 12.5% काय डिस्काउंट. तर हाऊ मच डिड राहुल पे द शॉपकीपर. तर 1200च्या वर 12.5% जेव्हा डिस्काउंट मिळालं तर टोटल शॉपकीपरला त्याला किती पे करावं लागलं. तर ऑप्शन्स बघा आहेत. फर्स्ट वन आहे ₹1000. ओके, सेकंड वन आहे ₹1050. थर्ड ऑप्शन आहे ₹1020. फोर्थ वन आहे ₹1005, ₹1075. ओके, तर सिंपल आहे. परचेस 1200, शॉपकीपर गेव हिम 12.5%. 12.5% of 1200. ओके, 12.5% इज नथिंग बट 1/8. ऑलरेडी आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये बघितलेलं आहे. 12.5% इज नथिंग बट 1/8. ओके, तर हे जे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे ते लक्षात ठेवा. इझिली तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला इझी होतं. नाही तर 12.5 डिवायडेड बाय 100 हे सगळं करून आन्सर हेच येणार आहे. तर डायरेक्टली व्हॅल्यू पुट करून आपण आपला आन्सर इझी करू शकतो. तर 8 ने डिवाइड करूया, किती येणार आहे बघा. 8 1 जा 4 रिमेनिंग, 5 जा 50. तर 1200 म्हणजे 12.5% मीन्स 150 रुपीज. तर किती पैसे द्यावे लागले. 1200 मायनस 150, 1050. तर राहुलला किती द्यावं लागले पैसे शॉपकीपरला. ₹1050. द ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. इझी क्वेश्चन होतं, फक्त त्याचं इझी अजून कॅल्क्युलेशन इझी झालं कारण आपण 1/8 घेतलो डायरेक्टली, कारण हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. ऑलरेडी इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे. अमित monthly income is rupees 45,000, which is 25% more than that Bridges monthly income means. What is monthly income of Bridges? तर जर असं मोर आणि लेस ह्या टाईपचे क्वेश्चन्स आले तर ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, राईट. काय आहे. अमित मंथली इन्कम which is monthly income 25% more than Bridges income. ओके, ब्रिजेश इन्कम पेक्षा मंथली इन्कम मोर दॅन आहे. मोर दॅन लेस दॅन ह्या टाईपचे क्वेश्चन असल्यावर आपण डायरेक्टली काय करतो, 25% आहे 100 मल्टिप्लाय बाय ए डिवायडेड बाय 100 प्लस ए, हे आपण फॉर्म्युला डायरेक्टली यूज करतो. सो 100 मल्टिप्लाय बाय 25, ए इज नथिंग बट पर्सेंटेज. 100
प्लस 25. सपोज इथं लेस दॅन असलं असतं आपण मायनस घेतलं असतो. आता इथं मोर दॅन आहे म्हणून आपण काय करतोय प्लस घेतोय. सो 100 इंटू 25 अपॉन 125. कॅल्क्युलेशन पार्ट इझी होण्यासाठी मी असं आहे तसं ठेवलंय. 25 1 जा, 25 5 जा, देन 5 1 जा, 5 2 जा, 0. आलं किती आन्सर? 20. राईट. बट आपल्याला ऑलरेडी सॅलरी किती आहे ते दिलेलं आहे. 45,000 आहे. म्हणून आपल्याला किती जास्त आहे, अमितचं इन्कम किती जास्त आहे ब्रिजेशपेक्षा, आणि ब्रिजेशचं किती लेस आहे अमितपेक्षा, सॉरी लेस आहे ते काढायचंय. म्हणून आपण काय करतो, द क्वेश्चन नीट रीड करा. नंतर काढायचं काय आहे, हाऊ मच डिफरन्स, सॉरी ब्रिजेश, व्हॉट इज द मंथली इन्कम ऑफ ब्रिजेश. ब्रिजेशचं काढायचंय द मंथली इन्कम ऑफ ब्रिजेश. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे 20 आलंय, 20 अपॉन 100, बिकॉज आपल्याला किती डाऊन झालेलं ते काढायचंय. टोटल व्हॅल्यू दिलेला आहे 45,000. ओके, 0 0 कट, राईट. 450 इंटू किती 9,000. बट हे इन्कम आहे का? नाही. 9,000 कितीनी लेस झालं, म्हणजे 25% आलं, ह्याचं कितीनी लेस झालं हे आलं. मग आता ऍक्च्युअल इन्कम, टोटल आहे 45,000 मायनस 9,000. ओके, तर किती येणार आहे आन्सर? 45 मधून 9 लेस करा, किती येते? 36,000. सॅलरी आलेला आहे 36,000. तर ऑप्शन कुठलं करेक्ट होणार आहे आपलं? ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ओके, सिंपल आहे थोडंसं हे, कारण मोर दॅन आणि लेस दॅन हे तुम्हाला एकदा, हे कॉन्सेप्ट तुमचं एकदा क्लिअर झालं तर तुम्ही इझिली करू शकता. मोर दॅन असेल तर खाली प्लस घ्यायचं, लेस दॅन असेल तर खाली मायनस घ्यायचं. सिंपल आहे, लक्षात ठेवायला. हेही तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट साईडला तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या, नोट्स बनवा, कारण जेव्हा रिव्हिजन करतात हे नोट्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट होणार आहेत. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड वन क्वेश्चन. When the price of sugar increased by 10%, the sale decreased by 10%. How much difference was their amount on sale? तर शुगरचं प्राइजेस काय आहेत? 10% इन्क्रीज झालेलं आहेत, बट इन्क्रीज झाल्यामुळं सेल त्याचं जे शुगरचं सेलिंग पर्सेंट होतं ते 10% डिक्रीज झालेलं आहे. सो किती डिफरन्स आलेला आहे सेलिंगमध्ये आणि जे प्रॉपर शुगरचं प्राइस होतं त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आलेला आहे, हे क्वेश्चन आहे. तर ऑप्शन दिलेला आहे. तर ह्या टाईपचे जेव्हा क्वेश्चन असते, जेव्हाही पर्सेंटेजचे क्वेश्चन असते, आपण कन्सिडर करायचं व्हॅल्यू एक्स न घेता 100 कन्सिडर करूया, बिकॉज ते इझी होईल. मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेले आहे, असे क्वेश्चन असले की आपण काय घ्यायचं? 100. लेट द प्राइस ऑफ द शुगर, लेट द प्राइस ऑफ शुगर किती म्हणलं आपण? 100. वी कन्सिडर ॲज 100. तर आता हे प्राइस काय आहे? 10% इन्क्रीज झालेला आहे. इन्क्रीज बाय 10%. सो 100चं 10% इज 10. ऑलरेडी माहिती आहे, तर ते काढत बसायची गरज नाहीये. तर 100 प्लस 10 इज 110. राईट. पुढं क्वेश्चन काय आहे? इन्क्रीज झाल्यानंतर त्याचं सेल काय आहे? 10%नी डिक्रीज झालेला आहे. सो डिक्रीज व्हॅल्यू बाय 10%. तर आपल्याला 110 मायनस 10% ऑफ 110, राईट. 10% ऑफ 110 करावं लागेल, राईट. कारण आपल्याला व्हॅल्यू किती मिळालेला आहे? 110. 10% इन्क्रीज झाल्यावर मग त्याच्यात मायनस 10% त्याचं आपल्याला करावं लागणार आहे. तर 110 मायनस 10% ऑफ 110, इथे सॉल्व्ह करूया. 10 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 110, 0 0 विल कट, 0 कट म्हणजे 11. 110 मायनस 11 इज 99. तर जेव्हा वाढलं असेल तेव्हा किती? 110. मग त्याच्यावर परत 10% जेव्हा सेल डिक्रीज झालं तेव्हा आलं 99 रुपीज.
ओरिजिनल व्हॅल्यू आपण शुगरचं कन्सिडर केलं 100, तर किती पर्सेंटनी लेस झालं? 1%नी लेस झालं. बरोबर? ओरिजिनल देन 100 मायनस 99, 1% लेस. बरोबर? तर आन्सर कुठलं करेक्ट येणार आहे आपलं? 1% लेस इज द करेक्ट आन्सर. म्हणून तुम्ही एक्स कन्सिडर न करता डायरेक्टली 100 कन्सिडर करा, तुम्हाला ह्या क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतील. ओके ओके स्टुडंट, तर बघूया नेक्स्ट 4th वन क्वेश्चन. ड्यू टू द इन्क्रीज इन फेअर ऑफ तिकीट्स by 25%, the sale decreases by 20%. Find the percentage increase or decrease in income. तर जे तिकीट्स आहेत, फेअर ऑफ तिकीट 25% इन्क्रीज झालेले आहेत, तर सेल जेव्हा ते व्हॅल्यू वाढले तिकीट्सचे तेव्हा काय झालं? त्याचं सेल काय झालं? 20% डिक्रीज झालं. तर सेम क्वेश्चन आहे जसं आपण थर्ड वन सॉल्व्ह केलं होतं. सेम इथंही आपल्याला तिकीट्स काय कन्सिडर करायचं आहे? 100. तर सेम आहे इथं फक्त 10% होतं, इथं 25% 20% आहे. तर फक्त तेवढं चेंजेस आहे. लेट द फेअर ऑफ तिकीट्स किती कन्सिडर करूया आपण? 100 इझी होण्यासाठी. नेक्स्ट त्याच्यानंतर काय झालंय? 100 आहे तर 25% इन्क्रीज झालेला आहे. आफ्टर इन्क्रीजिंग अमाऊंट, कितीनी बघा, कितीनी इन्क्रीज झालेला आहे? 25%. 100चं 25% अगेन 25 ते काढायची गरज नाहीये. सो किती झालं? 125. नंतर 25%. आता 20%नी परत काय झालेत? व्हॅल्यूज डिक्रीज झालेल्या आहेत. सो डिक्रीज्ड व्हॅल्यू किती? हाऊ मच? 20%नी. तर काय करूया आपण? 125 मायनस 20% ऑफ 125. ओके, तर 125 मायनस 20% मीन्स 20/100 मल्टिप्लाय बाय 125, राईट? तर डायरेक्टली 0 0 कट, 2 1 जा, 2 5 जा, 5 1 जा, 5 2 जा 10, 5 5 जा. सो आन्सर आलेला आहे 100, राईट? प्रायमरी व्हॅल्यू 100, देन नंतर डिक्रीज आणि इन्क्रीज झाल्यावर, इन्क्रीज अँड डिक्रीज झाल्यावर ही 100 आलेला आहे. सो आन्सर आपलं काय येणार आहे? नो डिक्रीज अँड नो इन्क्रीज. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन ऑलमोस्ट सेम आहे. तुम्हाला जर थर्ड क्वेश्चन व्यवस्थित समजलं तर हेही समजणार आहे. सिंपल आहे. आधी व्हॅल्यू अमाऊंटला इन्क्रीज अँड देन डिक्रीज, फक्त पर्सेंटेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अँड देन सॉल्व्ह करायचं आहे. ओके ओके स्टुडंट, तर बघूया आपलं फिफ्थ क्वेश्चन काय आहे. अजित secured 12.5% more marks than Baiju. Then how much less percent marks did Baiju secure than Ajit? तर अगेन सेम क्वेश्चन आहे. ह्या टाईपचं क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलेला आहे. इथं बघा मोर मार्क्स आहे, राईट? अजित secured 12.5% मोर मार्क्स दॅन बायजू. देन आपण ह्या टाईपचे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करतो? 100 into 12.5, 100 plus 12.5, am I right? का? कारण मोर आहे, राईट? आता व्हॅल्यू काढायचं आपल्याला फक्त. तर बघा आहे तसं ठेवू शकतो आपण. मी 125 काय काढले? डेसिमल काढले, म्हणजे डिवायडेड बाय 10 होऊ शकते. मल्टिप्लाय बाय, ह्याला प्लस केलं तर काय येणार आहे? 112.5. आता बघा मी कॅल्क्युलेशनसाठी 0 0 अगेन कट, मग काय येणार आहे वर? 10 into 125 upon 1125 into 10, राईट? का? कारण हे तर डेसिमल पॉईंट काढून टाकलो, खाली येते आणि इन्व्हर्स जेव्हा इन्व्हर्स होते तेव्हा वर येत आहे. तर काय येणार आहे बघा? 5ने आपण इझिली डिवाइड करू शकतो. 5 2 जा 10, 1 रिमेनिंग, 5 2 जा 10, 5 5 जा. ओके, अगेन 5ने करू शकतो. 5 2 जा 5 4 जा 5 5 जा, राईट? अगेन 5ने करू शकतो. अगेन 5 9 जा 5 2 जा
5 2 जा 10, 5 जा, वर येणार आहे 100, 25 4 जा 100/9. ओके, बट 100/9 आन्सर आहे का? नाही. मिक्स फ्रॅक्शन मध्ये आन्सर आहे, तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये काढू शकतो. इथे मिक्स फ्रॅक्शन काय होणार आहे बघा. 9 मिक्स फ्रॅक्शन कसं सॉल्व्ह करतो आपण? 100 ला 9 ने डिवाइड करूया. 9 1 जा 9, 1 रिमेनिंग अगेन 9 1 जा 9. तर मिक्स फ्रॅक्शन ठेवताना कसं ठेवतो आपण? होल व्हॅल्यू द कोशंट, रिमाइंडरला डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर, अँड जे रिमाइंडर आले त्याला आपण वर लिहितो. अँड हिअर इज द आन्सर. 11 1/9. 11:1/9. इझी आहे क्वेश्चन, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट आहे. कॅल्क्युलेशन इझी जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. म्हणून मी असं सिम्पली करत गेले. डायरेक्टली मल्टिप्लाय ही करू शकतो, तसंही इझी होते. तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन तुमचं स्पीड आहे तसं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 6th क्वेश्चन काय आहे. बाय सेलिंग एन आर्टिकल फॉर ₹3,600, अ शॉपकीपर अर्न अ प्रॉफिट 20%. ॲट व्हॉट प्राइस शुड ही सेल द सेम आर्टिकल टू अर्न अ प्रॉफिट 25%. तर एक प्रोडक्ट आहे, एक आर्टिकल आहे, वी डोंट नो कुठलं आर्टिकल आहे. तर त्याला शॉपकीपरनी विकलंय 3,600 रुपीजला. जेव्हा तो 3,600ला विकला त्याला 20%चं प्रॉफिट झालं. तर सेम आर्टिकलला जर त्याला 25% प्रॉफिट आणायचे तर तो कितीला विकू शकतो? क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या. इझी क्वेश्चन आहे. जेव्हा ही पर्सेंटेजचं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता, तुम्ही व्हॅल्यूला कन्सिडर करायचं 100, नॉट एक्स. ओके, देन मोर इझी पडतं. तर बघा, आपल्याला आर्टिकल कुठला हे माहिती नाहीये. सो लेट कन्सिडर an article is 100. सॉरी, आर्टिकल इज 100 नाही आहे, आर्टिकलचं प्राइस, आर्टिकल प्राइस. ओके, तर आपण कन्सिडर करूया 100. देन कितीनी लेस शॉपकीपर ऑन प्रॉफिट. मी शॉपकीपर लिहित नाहीये, फक्त अर्न प्रॉफिट 20%. 100चं 20% इज 20, सो 100 + 20 इज 120. ओके, तर सेम प्रोडक्ट आहे, एक्स, सेम प्रॉफिट, देन 25% जर फायदा पाहिजे असेल, अर्निंग पाहिजे असेल, तर ते व्हॅल्यू किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आता इथं सिम्पल आपण बनवूया ह्याला. ओके, सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस, जर ते फॉर्म्युलामध्ये गेलो तर ते तुम्हाला सॉल्व्ह होते. बट आपल्याला स्कॉलरशिपचं एक्झाम सॉल्व्ह करायचं आहे. आपण जर सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस, जे आपलं सेलिंग प्राइस आहे, सेलिंग प्राइस ऑफ द आर्टिकल इज इक्वल टू 100/100 प्लस प्रॉफिट पर्सेंटेज, तेही आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तुम्ही स्कूलमध्येही शिकला असेल, त्याच्याने ही व्हॅल्यू निघणार आहे. बट आपल्याला काय करायचं आहे, इझी बनवायचं आहे. तुम्हाला मी एक छोटंसं ट्रिक सांगते, तुम्ही कन्सिडर करा आर्टिकल 100 रुपीजचं आहे. ओके, आर्टिकल 100, वेन आर्टिकल आहे 100 रुपीजचं, तर प्रॉफिट 20%, प्रॉफिट किती झालेला आहे? प्रॉफिट 20% झाल्यावर त्याचं व्हॅल्यू आलेला आहे 120, राईट. बाय सेलिंग आर्टिकल 3600, सॉरी, हां, इथं जर 100च्या जागी आपण काय पकडूया, इथं 3600 घेऊया का? कारण ऑलरेडी व्हॅल्यू गिवन आहे. तर 20%नी, तर आपण जे एक्स कन्सिडर केलं त्याचं प्रॉफिट, तर हे व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. सेकंड व्हॅल्यू प्रॉफिट 25% झाल्यावर, प्रॉफिट 25% झाल्यावर ह्याच्यावर 25% झाल्यावर हे 125 होणार आहे. बट हे रुपीज आपल्याला काढायचं आहे, एक्स. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, हे व्हॅल्यू किती झालेला आहे, इन्क्रीज कितीने झालेला आहे ते काढायचं आहे. आणि एक्सवर 20% 120, एक्सवर 25% 125, एक्स सॉरी मीन्स 100 व्हॅल्यू जे आपण प्रॉफिट जे कन्सिडर केलो आर्टिकलचं प्राइस, त्याच्यावर 120 आणि 125. तर सिम्पल आहे. मी थोडंसं ह्याला इझी करून तुम्हाला का दाखवते, कारण इझी व्हावं. क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो आपण ह्याला. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर इझिली व्हॅल्यू निघतंय. काय येणार आहे, 120x इक्वल टू 3600 मल्टिप्लाय बाय 125, देन
3600 मल्टिप्लाय बाय 125, 120 खाली येणार आहे, 00 कट, 12 1 जा 12 3 जा 12 3 जा and 0 जा, आन्सर येणार आहे 3750. तर कुठला आन्सर करेक्ट आहे? आपलं ऑप्शन 4th वन इज द राईट आन्सर. तर हे मी जस्ट एक इझी मेथड दाखवले. ह्याच्याऐवजी आपण तुम्हाला हे समजलं नसेल तर ते जे आपलं असतंय CP ऑफ एन आर्टिकल मीन्स कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल इज इक्वल टू 100/100 प्लस प्रॉफिट पर्सेंट मल्टिप्लाय बाय SP. हे जे फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युलाने तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. बट अगेन प्रोसेस जास्त जाते. ह्याच्यात अजून 2 स्टेप येते. त्याचं कॉस्ट प्राइस काढणार, मग सेलिंग प्राइस काढणार. तर त्यासाठी हे मेथड जर तुम्ही यूज केला तर तुमचं लवकर सॉल्व्ह होणार आहे विदिन अ टाइम. तर क्वेश्चन समजून घ्या आणि ह्या मेथडनी सॉल्व्ह करा. बिकॉज तुम्हाला इथं मेथडला मार्क नाही आहे. इथे स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला ऑप्शन असते. सो हे मेथड तुम्ही स्किप करू शकता. ओके, तर ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपले 7th क्वेश्चन काय आहे. 50% ऑफ 50 अँड 25% ऑफ 25. इझी क्वेश्चन आहे, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट आहे. 50% मीन्स डिवायडेड बाय 100 ऑफ म्हणजे अगेन 50, 25/100 into 25. येस, 0 कट, 0 कट. हिअर कट होत नाही आहे, तर 5 5 इथं वर येणार आहे 25/25 into 25 into 100. सो 25 कट, 25 1 जा 25 4 जा. आन्सर इज 4. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, खूपच इझी क्वेश्चन होतं, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट होतं. अँड देन हिअर इज द ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ओके, तर हे क्वेश्चन बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 8th क्वेश्चन काय आहे. द स्ट्रेंथ ऑफ स्कूल इन्क्रीज्ड बाय 10% ड्युरिंग 1 year, then by 20% during the next year. The total number of students then became 528. Then find the original strength of the school. तर फर्स्ट इयरला 10% इन्क्रीज झाला, देन 20% इन्क्रीज झालं सेकंड इयरला. देन टोटल नंबर स्ट्रेंथ म्हणजे वाढल्यावर आफ्टर 528 आहेत, तर ओरिजिनल म्हणजे प्रिव्हियस 2 year किती आहे स्ट्रेंथ ते आपल्याला ओळखायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. लेट स्टार्टेड. स्ट्रेंथ ऑफ स्कूल, अगेन पर्सेंटेजचे व्हॅल्यू जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा काय कन्सिडर करायचं आपल्याला? येस, 100. सो स्ट्रेंथ ऑफ स्कूल किती? 100. फर्स्ट इयरला 10% इन्क्रीज झालं. फर्स्ट इयरला 10% इन्क्रीज झालं म्हणजे 10% इन्क्रीज झालं म्हणजे 100 प्लस 10, सो 110. सेकंड इयरला 20% इन्क्रीज झालं म्हणजे 110 वर 20%. सेकंड इयर increased by what? 20%. 110 plus 20% of 110 किती येणार आहे? 110. 20/100. एव्हरी टाइम हे सॉल्व्ह करायची गरज नाही आहे, बट तुम्हाला क्लिअर व्हावं म्हणून मी फक्त सॉल्व्ह करते. 11 to the 22, सो 132 इज द आन्सर. ओके, तर बघा जेव्हा स्कूलचं स्ट्रेंथ आपण कन्सिडर केलो 100. ओके, देन फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जेव्हा 10% आणि 20% वाढलं तर काय झालं? आन्सर 132. इन्क्रीजिंग व्हॅल्यू, सॉरी इन्क्रीजिंग स्टुडंट्स आपण सपोज कन्सिडर करूया फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणून. आपल्याला हे ओरिजिनल स्ट्रेंथ काढायचं आहे. देन म्हणजे वाढलेली मेन किती आहे व्हॅल्यू, सॉरी मेन स्टुडंटचं नंबर किती आहे? 528. राईट, 528. म्हणजे जेव्हा स्ट्रेंथ आपण कन्सिडर केलो 100 असताना फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 132 झाले आणि आपल्याला हेच काढायचं स्ट्रेंथ. म्हणजे वाढल्यावर 528 आहे, मग ओरिजिनल स्ट्रेंथ किती आहे ते काढायचं आहे. म्हणून इथं आपण एक्स कन्सिडर केलो. इन दिस केस अगेन क्रॉस मल्टिप्लाय
फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन इझी करायचं आहे म्हणून हे मेथड मी यूज करायला लागले. हे मेथडनी खूप इझी तुमचे हार्ड क्वेश्चन ही सॉल्व्ह होते. तर बघा काय होतंय, 132x 100 इंटू 528 x इक्वल टू 100 इंटू 528 अपॉन 132. 132 1 जा, 132 4 जा. हे एक सिंपल लॉजिक यूज केले मी. 132 2 आहे युनिटमध्ये, 2 4 जा 8 करून बघू शकता तुम्ही. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन इझी होत आहे. आन्सर आलेला आहे 400. ओके, म्हणजे ओरिजिनल स्ट्रेंथ किती आहे, 400. आता बघा 400 10% किती होणार आहे, 400चं 10% 40 मीन्स 440. 440चं 20% होणार आहे 88. 528 तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता, आन्सर सेम येणार आहे. तर आपलं आन्सर आहे 400. ओके, तरी बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 9th वन क्वेश्चन. Which of the following alternatives means that 20% of one number is equal to the 25% to another number? तर इथं फक्त आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे, इथं व्हॅल्यू काढायचं नाहीये. सपोज आपण फर्स्ट नंबर कन्सिडर करूया x, वन नंबर इक्वल टू x, देन नेक्स्ट नंबर इक्वल टू 1. ओके, तर फर्स्ट नंबर काय आहे, 20% ऑफ वन नंबर. 20% ऑफ x इज इक्वल टू ऑलरेडी दिलेला आहे, सो किती आहे, 25% ऑफ y. इन केस जेव्हा ऑफ असते 20/100 इंटू x इक्वल टू 25/100 इंटू y. 5 जा, 25 1 जा, 25 4 जा. इन दिस केस क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे 4x इक्वल टू 5y. हिअर द आन्सर. खूप सिंपल क्वेश्चन होतं, फक्त कन्फ्यूज होऊ नका इक्वेशन मध्ये कसं फॉर्म करायचं म्हणून. तर कन्सिडर करा, कारण ऑप्शन मध्ये एक्स वाय दिला आहे म्हणून आपण एक्स आणि वाय कन्सिडर केलो अँड आपल्याला आन्सर मिळालेला आहे. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, 4x अँड 5y. हिअर थर्ड आन्सर इज द राईट आन्सर. तर स्टुडंट्स, आपलं एक्सरसाइज 25.3 ह्यासोबत कंप्लीट झालेलं आहे. तरी तुम्हाला काही क्वेरीज असतील ह्या क्वेश्चनच्या बाबतीत, तुम्हाला काही एक्सरसाइजमध्ये कळालं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राममध्ये पण मोर क्वेरीज तुमचे सॉल्व्ह होत जाते. तर टेलिग्राम ग्रुपला अजून जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा आणि इंट्रोडक्शन पार्ट ही बघा, ते तुम्हाला युजफुल ठरेल. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन नोटिफिकेशन आणि जे आपले लाईव्ह सेशन्स होत असते त्याचं सगळं तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. म्हणून व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं विसरू नका. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.